अतिदुर्गम नक्षलग्रस्त अशी ओळख असलेलं गडचिरोली आता कात टाकतंय। अनेक दशकं उपेक्षित असलेल्या या भागामध्ये वैद्यकीय सेवेची नवी पहाट उगवतीये। मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिरोंचा तालुक्यामधल्या राजेश्वरपल्ली चेक या अतिदुर्गम भागामध्ये रुबी हॉस्पिटलचं भूमिपूजन केलंय, तर अहेरीमधल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण देखील केलं। बघूयात विकासाच्या मार्गावरचा गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यामधल्या अत्यंत मागास आणि घनदाट जंगलानं वेढलेल्या दक्षिण टोकावर खासगी तसंच शासकीय वैद्यकीय सेवेची नवी पहाट उजळतीये। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी इथल्या 100 खाटांच्या शासकीय महिला आणि बाल रुग्णालयाचं उद्घाटन झालं, तर सिरोंचा इथल्या राजेश्वरपल्ली भागामध्ये रुबीच्या धर्तीवर 300 खाटांचं अद्ययावत रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभं राहणार आहे। त्याचं देखील भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय। गडचिरोली सारख्या अत्यंत मागास समजल्या जाणाऱ्या भागामध्ये होणाऱ्या या वैद्यकीय सेवांमुळे निश्चितपणे तिथल्या सोयींचं बळकटीकरण होणार आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून या लोकोपयोगी प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती। आमच्या ज्या सगळ्या योजना आहेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी योजना आहे की ज्यामध्ये 24,000 आम्ही मोफत त्याला उपचार देतो, त्या सगळ्या उपचारांकरता व्यवस्था इथे मिळेल। आजपर्यंत आपल्या लोकांना नागपूर, पुणे, मुंबई किंवा हैदराबाद जावं लागायचं, आता आसपासचे लोक इथे येतील अशा प्रकारची व्यवस्था इथे उभी होते। आणि नर्सिंग कॉलेजमुळे मुलींना देखील एक शिक्षण घेण्याचा आणि रोजगाराची संधी त्या माध्यमातून मिळणार आहे। लगतच अहेरीला जेव्हा मी मागच्या काळात मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण एक महिला आणि बाल हॉस्पिटल दिलं होतं, त्याचंही आज उद्घाटन होत आहे, त्याची इमारत तयार झालेली आहे। त्यामुळे गडचिरोली करता आजचा दिवस हा आरोग्य सेवेकरता एक महत्त्वाचा दिवस आहे। सिरोंचा हे केवळ गडचिरोलीचं टोक नाही, तर महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका आणि गाव। आरोग्य सेवेच्या अभावामुळे अनेकांना महानगरांची वाट धरावी लागते। सिरोंच्यावरून नागपूरला पोहोचायचं तरी देखील 375 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। अगदी बाळंतपणासाठी तिथल्या महिलांना तेलंगणापर्यंतचं अंतर कापावं लागतं। अशा सगळ्यांसाठीच हे विकासाचे प्रकल्प म्हणजे विकासाची नवी पहाट म्हणावी लागेल। आपल्या या सिरोंच्या मध्ये 350 बेडेड हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं भूमिपूजन आम्ही आज केलंय। म्हणजे जागतिक स्तराच्या सगळ्या व्यवस्था ज्याच्या करता आतापर्यंत आपल्याला मुंबई, पुणे किंवा हैदराबादला जावं लागायचं, अशा सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आता सिरोंच्या मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत। अशा प्रकारचे हॉस्पिटल आपण तयार केलंय। सीमावर्ती भाग असल्यामुळे माओवाद्यांच्या तो दहशतीखाली आहे। माओवादाची पाळंमुळं उघडून फेकण्याचा चंग जवानांनी बांधलाय, त्यामुळे हळूहळू इथे विकास कामांच्या पाऊलखुणा उमटायला सुरुवात झाली आहे। सिरोंचामध्ये आता वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुल उभं राहतंय। राणा सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय। राजेश्वरपल्ली या भागामध्ये 264 एकर परिसरामध्ये हे रुग्णालय उभं राहील। 300 ते 350 खाटांच्या रुग्णालयाचं बांधकाम होणार आहे। खासगी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी बांधलं जाईल। BBA, MBA यासारखे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवले जातील, तर KG ते 12वी पर्यंतची CBSE ची शाळा देखील असेल। या शैक्षणिक संकुलामध्ये 75% प्रवेश हा स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाईल। त्यांचा वैद्यकीय आणि शैक्षणिक बाबतीत जो मागासलेला भाग आहे, आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये लोकांना आजही 60-70 किलोमीटर पायपीट करावी लागते। या सगळ्यांचा विचार करता मुख्यमंत्री साहेबांनी जी संकल्पना मांडली ती आज पूर्वत्वास येते, त्याची सुरुवात होते। मुख्यमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून इथं मेडिकल कॉलेज, MBBS कॉलेज, BMS कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA, BBA, BCA आहे, KG to 12 CBSE स्कूल आहे, रुबी सारखं नामांकित हॉस्पिटल इथं सुरू होत आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत
ह्या निश्चितच त्यांच्या पाठबळामुळे होत आहेत आणि त्याची संकल्पनेतून होत आहेत. अहेरी आणि जवळपासच्या एटापल्ली, आलापल्ली या भागामध्ये आरोग्य सेवा नेहमीच महाराष्ट्र शासनासाठी एक आव्हानात्मक अशी बाब राहिली आहे. कुपोषित बालकं, वेळेत आरोग्य सेवा न मिळालेल्या बाळंतीण महिला आणि त्यामुळे होणारे माता आणि बालक मृत्यू या भागामध्ये पाचवीला पुजलेले आहेत. त्यांच्यासाठी देखील महिला आणि बालक अद्ययावत रुग्णालय यामुळे तातडीनं आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. निश्चितच आज एक आनंदाचा क्षण आहे सिरोंचा तालुकावासियांसाठी. कारण सिरोंच्यात एक मुख्य समस्या म्हटलं तर आरोग्याची समस्या होती. आज त्या आरोग्याची समस्या कुठेतरी दूर होणार असा आम्हाला अपेक्षा आणि निश्चितच ते एक स्वप्न पूर्ण होत असलेला दिसून येतो. सिरोंचा वासियों के लिए बहुत अच्छा हुआ और जितने भी पेशेंट जैसा तेलंगाना जाते थे उनके लिए इतना अच्छा होगा कि इधर सिरोंचा में सब कुछ इनके लिए व्यवस्था अच्छा होगा, मेडिकल का, एजुकेशन का, सभी चीज के लिए. शेवटचा टोकाचा जिल्हा म्हणून याकडे आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे याकडे कोणी लक्ष देत नव्हते. पण आज महाराष्ट्रात प्रथम जिल्हा म्हणून म्हणजे प्रथम या इथून स्टार्ट होते असं म्हटल्यावर आपल्या या जिल्ह्याचं नाव कुठेतरी उच्च स्तरावर पोहोचत आहे. वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक संकुल, सुरजागड सारखा प्रकल्प अशा गोष्टींमुळे आता गडचिरोलीचा चेहरा मोहरा पालटतोय. गडचिरोलीकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलायला सुरुवात झाली आहे. इथल्या नागरिकांना त्यांच्या जीवनावश्यक सोयी तिथल्या तिथे उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे त्यांना स्थलांतराची देखील वेळ येणार नाही. त्यामुळे गडचिरोलीचा हा विकास पाऊल वाटांवरून विकासाच्या महामार्गापर्यंत पोहोचेल हे निश्चित. रजत वशिष्ठ आणि मंगेश भांडेकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.